यवतमाळ शहरातील दर्डा नाका परिसरात वाढत्या चोरींच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। दुचाकी, मोबाईल तसंच महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकवण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा आरोप करत सोशल मीडिया काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष कृष्णा पुनसाके यांनी पोलीस प्रशासनावर टीका केली आहे। यवतमाळ शहरातील दर्डा नाका परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्यानं केल्या जात आहेत। परिसरात दुचाकी चोरी, मोबाईल चोरी आणि महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावण्याच्या घटना वारंवार घडत असल्यानं नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया काँग्रेस कमिटीचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष कृष्णा पुसनाके यांनी पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। चोरीच्या घटनांबाबत तक्रार करण्यासाठी नागरिक पोलीस ठाण्यात जात असताना त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला। यवतमाळ नगरपालिकेनं शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी लाखो रुपयांचा खर्च करून सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत, मात्र या यंत्रणेचा वापर करून गुन्हेगारांचा शोध घेण्यात आणि चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यात यश येत नसल्याचं पुसनाके यांनी म्हटलंय। त्यांनी दर्डा नाका परिसरातील वाढत्या चोरीच्या घटनांची गंभीर दखल घेण्याची मागणी देखील केली आहे।